नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येणाऱ्या 15 मार्चला लागेल. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा अंदाज. सोलापूर दौऱ्यावर आले असता घेतली आढावा बैठक. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिका प्रशासन सज्ज. 380 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून राबवणार लसीकरण मोहीम. लस घेण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. सोलापूर शहरात धावणार 100 ई बसेस. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना. सोलापूरसह 23 शहरात पीएम ई बस सेवा योजनेला मिळाली मंजुरी. आणि झेडपीचा बांधकाम विभाग चालवतो कोण, अधिकारी की ठेकेदार? बांधकाम विभागात ठेकेदारांची भाऊगर्दी वाढल्याने सवाल केला जातोय उपस्थित. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात वर्तवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 मार्च दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे 15 मार्चच्या दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशपांडे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आणि आता आपण मीडिया सेल तयार करतो प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक राज्यस्तरावर सुद्धा. आणि त्याच्यामध्ये फॉरेन्सिक चे लोक पण असतात, सायबरचे लोक असतात, बाकी वेगळी एक्सपर्टीज पण त्याच्यामध्ये आपण घेतो. आणि जेव्हा अशा प्रकारे सकृतदर्शनी जेव्हा दिसतं त्यावेळेला त्याचा अहवाल आपण इलेक्शन कमिशनला पाठवतो. इलेक्शन कमिशन मध्ये सुद्धा एक्सपर्ट्स असतात. त्याचं एक्सपर्ट ओपिनियन जर कन्क्लुजन आलं की दिस इज डेफिनेटली क्लासिफाइड एज अ पेड न्यूज, मग आपण त्याच्यावर कारवाई करतो. त्याच्यावर चाललेला खर्च तो त्या उमेदवाराच्या खात्यावर लावतो. आतापर्यंतचा अनुभव काय? माझ्याकडे डिटेल्स नाही डेटा की मागच्या जे केसेस काय झाले तुम्ही शेअर केले असतं. अशोक पर्वचं उदाहरण आहे. अशोक पर्वचं उदाहरण आहेच ना. 2009च्या निवडणुकीमध्ये तो विषय हायकोर्ट पर्यंत गेला. काय तसं फार काय अशोक पर्व जे झालं होतं 2009. अनुभव वाईट आहे, प्रभावी अंमलबजावणी होत नाही. मला वाटतं अशा वेळेला जर आपण CVGL किंवा याच्यावर तक्रारी केल्या, कारण लोकांनी सुद्धा तक्रारी जितक्या मोठ्या प्रमाणात येतील त्याचं सुद्धा कॉन्फिडन्स घेतला जातो. आणि असं प्रेशर मुंबईमध्ये पक्षाने तक्रार केल्यानंतर ते शिक्षकाला जो निवडणुकीचं काम देण्यात आलं होतं थांबवण्यात आलं, परंतु महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये पण थांबवलेलं नाही. असं 4 दिवसापेक्षा जास्त कारण यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण अवलंबत आहे. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच 80 वर्षांच्या पुढील वृद्ध व्यक्तींना आणि दिव्यांग व्यक्तींना घरात बसून पोस्टल मतदान करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचार तसेच पेड न्यूज याबाबत सायबर क्राईम विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत वापरला जाणारा पैसा, लिकर याला आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. युवकांनी या निवडणुकीत मतदानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. स्टाफ नसतो म्हणून कन्सर्न लोकल अथॉरिटीज म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांना निवडणुकीचे स्टाफ देणं बंधनकारक केलं आहे कायद्याने. त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. अगदी शिक्षकांच्या पासून अनेक आहेत, 8-10 कॅटेगरीज आहेत. त्यातल्या आपण कोणी घेऊ शकतो. जे रिप्रेझेंटेशन मला मुंबईला मिळालं होतं त्याचं असं म्हणणं होतं की फक्त सगळे शिक्षक आहेत.
त्यामुळे आम्ही त्यांना सूचना दिल्या की वेगवेगळ्या सेक्टर मधले आपण लोक घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये संतुलन ठेवलं पाहिजे. 100% एका डिपार्टमेंटची सगळी माणसं घेतली तर त्याच्यावर विपरीत परिणाम होईल. म्हणून हे संतुलन जर बिघडलं असेल त्यातलं तर त्याची शहानिशा करावी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त, आणि त्याच्यात जसं संतुलन जर काही इश्यू असतील तर तो रेक्टिफाय करावा. पण याचा अर्थ शिक्षकांना निवडणुकीच्या कामामधून पूर्ण सूट दिली आहे असं जे वृत्त मी पाहिलं ते काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे काही वर्तमानपत्रांनी माझा खुलासा पब्लिश केला, लोकसत्तांनी केलं. त्याच्यामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी 380 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार असून साधारणपणे 1089 आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, स्वयंसेवक व खासगी वैद्यकीय संघटना यांच्या माध्यमातून पोलिओ मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त शीतल तेली यांनी दिली आहे. सोलापूर शहरात रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी देशभरात तसेच सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब तोंडावाटे देण्यात येणार आहेत. तसेच 3 मार्च 2024 रोजी काही कारणाने बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना 4 मार्च 2024 ते 8 मार्च 2024 या कालावधीत घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे. सदरील मोहीम महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत राबवली जाणार आहे. दरम्यान एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी 380 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. साधारणपणे 1089 आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक व खासगी वैद्यकीय संघटना इत्यादींच्या प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण घरांची संख्या 2,15,877 इतकी असून 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी IPPI टीम संख्या 216, ट्रान्झिट टीम 76 व मोबाईल टीम 20 कार्यरत असणार आहेत. या मोहिमेमध्ये एकूण 1,07,526 बालकांना पोलिओ डोस देणार आहे. पोलिओ लसीची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी प्रभावी शीतसाखळी कार्यरत आहे. मनपा कार्यक्षेत्रातील सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्या बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, मॉल, टोल नाके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पोलिओ या आजारामध्ये बालकाला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी यापूर्वी पोलिओ डोस घेतला असला तरीही हा अतिरिक्त डोस आपल्या बाळाला जवळच्या बूथवरती जाऊन अवश्य देण्यात यावा. आपल्या देशातून पोलिओ निर्मूलन झाले असले तरी अजूनही या आजाराचा विषाणू सांडपाण्यात आढळून आला आहे. त्यापासून आपल्या बाळाला संरक्षित करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब तोंडावाटे अवश्य देऊन घ्यावे व ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन शहरवासियांना करण्यात येत आहे. नमस्कार. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी म्हणजे 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण देशात आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातही 0 ते 5 वर्ष वयोगटाच्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. या निमित्तानं आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की मी आणि माझी टीम तर या मोहिमेसाठी सज्ज आहोत. त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ म्हणजे जवळपास 380 लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत. 1089 आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आमचे हेल्थ वर्कर्स, खाजगी वैद्यकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक लागतं, लस साठवण्यासाठी एक प्रभावी शीत साखळी लागते, असे सर्व प्रबंध आमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. सोलापूर शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या PM ई-बस सेवा योजना अंतर्गत देशातील 169 शहरांना 10,000 ई-बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत. सोलापूर शहरातील हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि शहर बस ऑपरेशन्स वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या PM ई-बस सेवा योजनेअंतर्गत देशातील 169 शहरांना 10,000 ई-बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरासह 23 महापालिकांचा समावेश आहे. या योजनेमुळे आता सोलापूर शहरात 100 ई-बसेस धावणार आहेत. केंद्र सरकारने महत्त्वाची अशी पंतप्रधान ई-बस योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 57,613 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
PM ई बस सेवेमध्ये देशभरात सुमारे 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत या बसेस 10 वर्षांसाठी चालवल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील FAAME योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातील सोलापूर शहरासह 23 महापालिकांचा समावेश आहे. राज्यात केंद्र पुरस्कृत PM ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. शहराच्या लोकसंख्येनुसार यामध्ये 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. देशातील 169 शहरांना 10,000 ई बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकार 20,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. 10 ते 20 लाख लोकसंख्येमध्ये छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली, नाशिक, ठाणे, वसई, विरार ही 5 शहरे असून त्यांना 150 बसेस दिल्या जाणार आहेत. सोलापूर शहरासह अमरावती, कोल्हापूर, मालेगाव, मीरा भाईंदर, नांदेड, सांगली, उल्हासनगर ही शहरे 5 ते 10 लाखांच्या लोकसंख्येमध्ये आहेत. त्यांना 100 बसेस मिळणार आहेत. राज्यातील अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी आणि जळगाव ही 5 शहरे 5 लाखांपेक्षा कमी आणि 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबतीत आहेत. त्यामुळे त्यांना 50 ई बसेस दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सोलापूर शहराला 100 ई बसेस मिळणार आहेत. त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठवला होता. त्यावर शासनाने आता शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी सोलापूरला JNNURM योजनेतून 200 बसेस मिळाल्या होत्या. तांत्रिक त्रुटीमुळे मात्र सध्या त्या भंगारात पडल्या आहेत. नव्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या 100 बसेस संबंधित कंत्राटदारामार्फतच चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका अथवा महापालिका परिवहन उपक्रमाचा यात प्रत्यक्षात संपर्क येणार नाही. बसची खरेदी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पद्धतीने केली जाणार आहे. कंत्राटदाराकडून यासाठी बोली लावली जाईल आणि खासगी कंत्राटदारही यासाठी पुढे येऊ शकतात. ही योजना 2037 पर्यंत राबवण्यात येईल. केंद्र शासनाकडून याचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. या प्रक्रियेत महापालिकेचा थेट संबंध राहणार नाही. केंद्र शासनाच्या अंतर्गत या योजनेतील 100 बसेस चालवण्याची सर्व जबाबदारी निश्चित केलेल्या संबंधित कंत्राटदारावरच राहणार आहे. मेंटेनन्स कर्मचारी यासह सर्व काही संबंधित कंत्राटदार बघणार आहे. सोलापूर शहराला मिळणाऱ्या 100 ई बसेसची सर्व जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये जागा व इतर सुविधांचा समावेश आहे. शहरातील न्यू बुधवारपेठ येथील बस डेपोची जागा यासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे सहाय्यक व्यवस्थापक गिरीश अंटद यांनी दिली. महापालिका भरती प्रक्रिया शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार पार पडली असून उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सोलापूर महानगरपालिकेची विविध 31 संवर्गांसाठीची 302 पदांकरता पदभरतीची परीक्षा नुकतीच 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार TCS कंपनीच्या माध्यमातून पार पडलेली आहे. सदर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही TCS मार्फत होऊन परीक्षार्थ्यांच्या गुणांनुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार होणार आहे. तर या अनुषंगाने सर्व परीक्षार्थ्यांना सोलापूर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये. संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे TCS कंपनीच्या माध्यमातून आणि मनपाच्या काटेकोर नियोजनातून यशस्वीपणे पार पडलेली आहे. यानंतर होणारी सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरतीच होणार आहे. नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक किंवा इतर व्यवहार करू नयेत. कुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्यास मनपा जबाबदार राहणार नाही. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले. तसेच सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. जसे आपणा सर्वांना ज्ञात असेल की सोलापूर महानगरपालिकेच्या 31 संवर्गांच्या 302 पदांसाठीची भरती प्रक्रिया नुकतीच TCS कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून कुठल्याही अडथळ्यांविना पार पडलेली आहे. यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना
विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येतं की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना, आर्थिक आमिषांना बळी पडू नये. संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे, प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे. तरी कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासून, भरती प्रक्रियेसंदर्भातल्या इतर आर्थिक विषयांपासून आपण स्वतःचा बचाव करावा असं आवाहन आपण सर्वांना करण्यात येते. सर्वांना शुभेच्छा. 12वी परीक्षा संपण्यापूर्वी दाखले देण्यासाठी सेतू कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी दिली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यासाठी 12वी परीक्षा संपण्यापूर्वी सेतू कार्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वर्क ऑर्डर देण्याची फाईल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पाठवली आहे. सेतूच्या टेंडर प्रक्रियेविरुद्ध एका इच्छुक मक्तेदाराने शासनाकडे तक्रार केली आहे. त्याची चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली. सेतू कार्यालय सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. त्यानुसार गुजरात इन्फोटेक कंपनीज मक्ता देण्याचे ठरले. त्यांना वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठवड्यात वर्क ऑर्डर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मरियाई चौकातील नामफलक, इतर साहित्य, 4 चाकी, हातगाड्या जप्त केले. मरियाई चौक येथील मंडई आणि कोर्टाच्या कंपाऊंड लगत झेरॉक्स टायपिंग सेंटर समोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण महापालिकेने हटवले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नामफलक, इतर साहित्य, 4 चाकी, हातगाड्या जप्त केल्या. दुकानांसमोरील अतिक्रमित पायऱ्या, कट्टे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोलापूर शहरातील मोठी वर्दळ असलेल्या कोर्ट कंपाऊंड लगतच्या परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने राबवली. कोर्ट कंपाऊंड लगत असलेल्या झेरॉक्स, टायपिंग व सेंटर तसेच इतर दुकानांसमोरील रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. दुकानांसमोर अनधिकृतरित्या बांधण्यात आलेले कट्टे, फरशा जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. दुकानांसमोर रस्त्यावर ठेवण्यात आलेले एक गॅस कटर सिलेंडर, सुमारे 12 नामफलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईवेळी सुरुवातीला खोकेधारकांनी विरोध केला, मात्र विरोधाला न जुमानता पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई चालू ठेवण्यात आली. यावेळी कारवाई बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने मरियाई चौक येथील भाजी मंडळी येथे कारवाई केली. येथे रस्त्यावरील 2-4 चाकी गाड्या, हातगाड्या जप्त करण्यात आल्या. सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अनधिकृतपणे थाटण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमानुसार असलेल्या जागेतच व्यवसाय थाटावा, अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. सोलापूर शहरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून महापालिका प्रशासन सज्ज झाल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण भारतासह सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांचे पोलिओ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. आगामी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम व अडल्ट बीसीजी लसीकरण तयारीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक पार पडली. यापूर्वी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे सर्व डोस दिलेले असतील तरीही हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे आहे. या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा होऊन सदर कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत आयुक्तांनी सर्वांना आवाहन केले. अद्यापही सांडपाण्यामध्ये पोलिओ विषाणू आढळून आल्याने 0 ते 5 वयोगटातील बालकांना हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत आयुक्त शीतल तेलीउगले यांनी सूचना दिल्या. तसेच आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाचा सखोल आढावा घेतला. याबरोबरच लवकरच 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक, 18 वर्ष वयावरील सहव्याधीग्रस्त व्यक्ती,
मागील 5 वर्षातील उपचार केलेले क्षयरुग्ण या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती यांना ICMR व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ॲडल्ट BCG लसीकरण मोहीम सोलापूर शहरात राबवण्यात येणार आहे. सोलापूर शहर सन 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्याच्या दिशेने उचलण्यात येणारे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेबाबत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीची पहिली बैठक 27 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली. यावेळी सोलापूर शहर क्षयमुक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ, आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद कुमार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे तसेच शहरातील विविध रुग्णालयातील प्रतिनिधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मोहिमेबाबतचे सादरीकरण माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांनी केले. श्री भद्रादी कोंदडराम संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने सोलापूर ते भद्राचलम सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. अखंड भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्री रामनवमी निमित्त सोलापूर ते भद्राचलम सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. संस्थेचे रवी बोली आणि अरुण गाजुल यांनी ही माहिती दिली. श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने श्री भद्रादी कोदंडराम संस्थेच्या वतीने 11 मार्च रोजी सोलापूर येथून भद्राचलम पर्यंत सायकल यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा 22 मार्च रोजी श्री क्षेत्र भद्राचलम येथे पोहोचणार असून भक्तांनी या सायकल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवी बोल्ली आणि अरुण गाजुल यांनी केले आहे. जय श्रीराम. आज गीता मंदिर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत श्री भद्राद्री कोदंडराम संस्था संचलित सोलापूर ते भद्राचलम भव्य सायकल यात्रा ही दिनांक 11 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 सुरुवात विनायकनगर राम मंदिर पासून इथे निघत आहे. ही यात्रेचं 5वं वर्ष आहे आणि याचे संस्थापक अरुण गाजुल आहेत आणि यांचे आधारस्तंभ सत्यानंद कोंडाराम महाराज आहेत. हा 5वं वर्ष आहे. दरवर्षी आमचे कार्यकर्ते सोलापूर ते भद्राचलम 700 किलोमीटर सायकल यात्रा करतात. 10 दिवस सतत सायकल यात्रा करून भद्राचलमला समाप्ती होतो आणि यात्रा याच्यासाठी करायला लागलो की तरुण पिढीमध्ये रामभक्ती निर्माण व्हावं आणि रामभक्तीचा प्रसार आणि समाजातील वाईट प्रवृत्तीचं तिरांजली देण्यासाठी रोजच्या धगधगी जीवनातून काही काळ रामभक्ती सानिध्यात राहावं आणि ही यात्रेचा मेन संकल्प आहे. जसा सुप्रीम कोर्टामार्फत अयोध्या जन्मभूमीचा निकाल लागला, आज तिथे भव्य मंदिर झालं, तसेच काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं हे संकल्प आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी, हनुमान मंदिर परिसरातील अवैध व्यवसाय बंद करून अतिक्रमण हटवावे आणि मूलभूत सोयी सुविधा द्या अशी यावेळी जनतेने मागणी केली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवादमध्ये घोंगडे वस्तीतील जनतेने मागणी करताना घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय, मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. तळीरामांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढून महिला, तरुणी, ज्येष्ठ महिलांना जगणे मुश्किल झाले आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये व्यथा मांडल्या. दरम्यान जनतेच्या विविध प्रश्नांवर सुरेश पाटील यांनी समाधानकारक उत्तर देताना संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, महिला, अबालवृद्ध उपस्थित होते. कायदेशीर घर बांधायला काय अडचण नसते. जे कायदेशीर घर बांधताना लय अडचण येत असेल. मी उभा आता जनसंवाद येतो किंवा जनसेवक आपण झाले म्हणतो जे कायदेशीर जे काम असेल ते होत असते. तुम्ही एक जणांनी सांगितलं अण्णा माहितला बद्दल जोडतले मला गेलं निराकरणाची महामंडळ पैसे जोडतले इकडं मुद्रा घेऊन गाले इकडं मला महिला को रडून आडी विलंबी वागेन मदत जाईले असं कोणी सांगितलं तुम्ही. हे पाणी रस्ता हो तुमच्या बाहेरचा खेळ आहे.
देवीचे देवळ कसं बोलवते काम तुमचं 8 दिवसात बोलवतंय, पण तुमचं घरचं समस्या मुद्रण असू दे, शिलाई मशीन खर्च असू दे, किंवा तुमचे केसरी गवंडी, आता तुम्ही तुम्हाला सांगायची गाड्या वगैरे करते, ते गाड्या विकण्यासाठी करण्यासाठी त्याला पैसे देते शासन. फक्त तुमचं सर्व कागदपत्र असलं पाहिजे. मी आता सांगितलं तुम्ही लगेच उद्या 1 लाख रुपये रोज जीवनाला होत नसते, त्याला कायदेशीर बाबी आहे, त्याचे कागदपत्र पूर्ण करावं लागतंय. आपण व्यवस्थित कुठेतरी दुकान जागा दाखवावं लागतंय. कोवड्या मार्गाने देत नसतंय. हे सर्व तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे. त्या पद्धतीने तुमचं कायदेशीर काय होईल ते बघतो मी, कसं होतं तेही बघतो. झेडपीचा बांधकाम विभाग चालवतो कोण, अधिकारी की ठेकेदार? जिल्हा परिषदेतील दोन्ही बांधकाम विभागात ठेकेदारांची गर्दी पाहता हा विभाग चालवतोय कोण, अधिकारी की ठेकेदार, असा प्रश्न उपस्थित होतोय. जिल्हा परिषदेमध्ये कायमच ठेकेदारांची वर्दळ असते. ठेकेदारांची बिले काढण्यासाठी त्यांची गर्दी पाहायला मिळते. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक 1 आणि बांधकाम क्रमांक 2 या ठिकाणी दुपारच्या सुमारास फेरफटका मारला असता अधिकारीने कर्मचारी कमी आणि ठेकेदारच जास्त असे काहीसे चित्र आतमध्ये पाहावयास मिळाले. बांधकाम क्रमांक 1 मध्ये तर ठेकेदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही ठेकेदार तर थेट कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसल्याचे चित्र होते. कार्यालयातील शिपाई ठेकेदारांच्या मागे पुढे करताना पाहावयास मिळाले. बांधकाम क्रमांक 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. एकाच लिपिकाच्या समोर ठेकेदारांची सर्वाधिक गर्दी होती. कार्यालयातील लेखाधिकारी करतात काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. भटक्या विमुक्त जाती जमाती व आदिवासी जमातींना शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती व आदिवासी जमातींना शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाडा, वस्ती, तांडा व पाल्यावर जाऊन वंचित उपेक्षित घटकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाचे लाभार्थ्यांकडून स्वागत करून आनंद व्यक्त केला जात आहे. भटक्या व आदिवासी समाजातील ज्या कुटुंबांना शासनाच्या योजनांचा अद्याप लाभ मिळाला नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र नाही, अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांना त्याचा वास्तव्याच्या ठिकाणी तो लाभ देण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार भटक्या विमुक्तांना व आदिवासी जमातींना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी निलंगा शहरातील मसनजोगी व भिल्लवस्ती येथे विशेष शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख, मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख, तलाठी प्रवीण कस्तुरे उपस्थित होते. प्रशासनाकडून उपस्थित लाभार्थ्यांच्या विविध योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी वस्तीवरील कुटुंबाशी संवाद साधला. उपस्थित युवक युवती व महिलांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना जय किसान कंपनीचे खते उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे रिजनल हेड राजेंद्र डावकर यांनी केले आहे. आगामी खरीप हंगामासाठी जय किसान कंपनीचे सम्राट, डीएपी व इतर खते यांचा मुबलक साठा असून विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना जय किसान कंपनीची खते उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे रिजनल हेड राजेंद्र डावकर यांनी व्यक्त केले. पारादीप फॉस्फेट लिमिटेड व रामलिंगेश्वर फर्टिलायझर निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथे आयोजित विक्रेता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पारादीप फॉस्फेटचे संभाजीनगर विभागाचे रिजनल हेड राजेंद्र डावकर यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी बद्दल उपस्थित सर्व विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. जय किसानचे 28-28-00 हे पूर्णपणे विद्राव्य खत आहे हे प्रात्यक्षिक दाखवले व लातूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खताचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. जुवारी फार्म हबचे क्रॉप केअर मॅनेजर अभयसिंह काळे यांनी कीटकनाशके आणि बुरशीनाशक याविषयी माहिती दिली. पारादीप व जुवारी कंपनीने बाजारात नवीन आणलेल्या कीटकनाशकाची माहिती दिली. संभाजीनगरचे एमडीओ किरण शिंदे यांनी मार्केट डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला जुवारीचे विक्रेते, रामलिंगेश्वर फर्टिलायझर निलंगा व जिल्ह्यातील सर्व उपविक्रेते उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्तावना लातूरचे मार्केटिंग मॅनेजर बालाजी मंगरुळे यांनी केले. आभार रामलिंगेश्वर फर्टिलायझरचे
मालक सीताराम चाकोते यांनी मानले. श्री श्री गुरुकुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग प्रदर्शन संपन्न झाले. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन प्रयोग प्रदर्शन आयोजित करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे हे होते. यावेळी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, अनुजा कुलकर्णी, सरिता सांगवे, प्रियांका मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे व प्रयोग प्रात्यक्षिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबत शाळेतील 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रयोगांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा हेतू ठेवून दरवर्षी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने प्रयोग प्रदर्शन आयोजित केले जाते. यात इयत्ता 4थी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान विभागाचे प्रमुख शिवराज भुजबळ, अनुजा कुलकर्णी, सरिता सांगवे, प्रियांका मोकाशी यांनी यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी केले. प्रास्ताविक प्रियांका मोकाशी यांनी केले तर आभार सरिता सांगवे यांनी मानले. प्रदर्शनात पाणी शुद्धीकरण यंत्र, चांद्रयान-2, पाणी वितरण संस्था, सोलार सिस्टीम, ज्वालामुखी उद्रेक, डे नाईट मॉडेल, अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणाचे व टाकाऊ पाण्याचे व्यवस्थापन, जलचक्र, पवन ऊर्जेवर चालणारे यंत्र, सोलर पॉवर इरिगेशन सिस्टीम, इलेक्ट्रिक फोर्स बेल, हँड फॅन आदी प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तर भक्ती कंदले या विद्यार्थिनीने पोषक अन्न घटक कोणते आहेत याचा संदेश देणारा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येणाऱ्या 15 मार्चला लागेल. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा अंदाज. सोलापूर दौऱ्यावर आले असता घेतली आढावा बैठक. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिका प्रशासन सज्ज. 380 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून राबवणार लसीकरण मोहीम. लस घेण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. सोलापूर शहरात धावणार 100 ई बसेस. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना. सोलापूरसह 23 शहरात पीएम ई बस सेवा योजनेला मिळाली मंजुरी. आणि झेडपीचा बांधकाम विभाग चालवतो कोण, अधिकारी की ठेकेदार? बांधकाम विभागात ठेकेदारांची भाऊगर्दी वाढल्याने सवाल केला जातोय उपस्थित. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.